पलावा पुलाच्या उद्घाटनावरून मनसे नेते राजू पाटील यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे। भैयाजी हमार पुल ठीक है ना बा, ये छे गांडा भाई अशा शब्दात राजू पाटील यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे। शेळ रस्त्यावरील वादग्रस्त ठरलेल्या पलावा पुलाच्या उद्घाटनाला आज अखेर मुहूर्त सापडला। शिवसेना आमदार राजेश मोरे आणि शिवसेना नेते गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत या पुलाची एक बाजू सुरू करण्यात आली। मात्र अवघ्या काही तासात या पुलाची दुरावस्था झाल्याची पोस्ट करत मनसे नेते राजू पाटील आणि उबाठा शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांनी सोशल माध्यमातून या पुलाच्या कामावरून टीका केली। की आम्ही टीका करत नाही, आम्ही करून दाखवतो। तुम्ही बघितलं असेल, मगाशी जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी सांगितलं की पत्री पुल आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला। ठीक आहे, तारखा बदलल्या गेल्या, त्याच्यामुळे ट्विट करणं, अमुक करणं, स्वतः काही करायचं नाही। आणि या देसाई आणि निंजे पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली। आज लोकांना ट्रॉफिक मुक्त असा हा आज आपण लोकांना दिलेला आहे। मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाचे आनंदात, सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांच्या अथक प्रयत्नाने, अथक मेहनतीने हा देसाईवरील आणि निंजेवरील येथील हा उड्डाण पूल आज लोकार्पण हो। नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली। या विभागातील जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेशजी मोरे यांनी केला। सर्व पदाधिकारी त्यावर लक्ष देऊन होते। एखादं काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होतं, परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले। जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचैन झालेले आहेत। त्यामुळे ट्विटच्या द्वारे कामं होत नाही, तर प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करून कामं पूर्ण करावी लागतात। याचं हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्या समोर दाखवलेलं आहे। पलावा पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे व याबाबत मी त्या पुलाच्या गुणवत्तेच्या तपासणीची मागणीही केली आहे। परंतु आज स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणवणारे कोणताही गाजावाजा न करता आपल्या समर्थकांकडून पूल सुरू करून मोकळे झाले खरे, पण काही वेळातच हा पूल बंद करण्यात आला आहे। नक्की काय गोंधळ आहे? भैयाजी हमार पुल ठीक है ना बा, ये छे गांडा भाई अशी खरमरीत टीका राजू पाटील यांनी केली आहे। काम अर्धवट असताना घाईघाईत पुलाचे उद्घाटन केले आणि त्यात दुचाकीस्वर पडले, मग पूल अवघ्या काही तासात बंद पडला अशी माहिती फेसबुक पोस्टद्वारे दीपेश म्हात्रे यांनी दिली।